हाय, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सकाळ झाली आहे. सकाळी पाणी झालं होतं. पाणीही भरून झालं आहे, कपडेही धुवून झालेत माझे. माझ्या बाळाचं दूधही आलं होतं. ते आम्ही दोघंजण मिळून ठेवत होतो फ्रीजमध्ये. आणि माझे मिस्टरही आज लवकर गेले होते भाड्याला. त्याला अर्जंट भाडं आलं होतं. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. ते मला आवाज येत होते, ये लवकर, मला जायचं आहे. तर माझे कपडे धुवून झाले, तशीच मी बाहेर आली आहे बाबूला घ्यायला. तर बाबू खेळत होता. मी बोली चल आता हातरून हे उचलून घेते. आम्ही 2-3 दिवस झाले बाहेर झोपतो, गरम होतं बेडरूममध्ये म्हणून. तर मग बेडशीट पण 3-4 दिवस चेंजच केली नव्हती, कारण की आम्ही बेडरूममध्ये झोपत नाही. तर मग कशाला म्हटलं बेडशीट चेंज करायची, असू दे. आणि आम्ही 3घच जणच असतो घरी. तर मग आज रात्री बाबूला भरवलं बेडवरती. तर ते सर्व त्याला भरवताना ते सर्व कसं पडताना पसारा होतं, त्याच्यामुळे मग बेडशीट घाण झालेली. मग ते विचार केला की आज तरी चेंज करू चला. तर बेडशीट काढली होती आणि दुसरे बेडशीट टाकले. आणि आज थोडंसं बाहेर जायचं होतं, कन्फर्म नव्हतं, पण म्हटलं विचारू दे. मग मिस्टरांना 1-1.5 तासाच्या नंतर फोन केला आणि मग त्यांना विचारलं की काय करायचं. तर ते बोलले ठीक आहे, 12च्या आतमध्ये रेडी व्हा दोघांनी पण, मग जाऊ आपण. सुरल्यात जायचं होतं आम्हाला, थोडंसं काम होतं माझ्या आजोळ्यात. तर बाबूला मी फ्रूट दिलं आहे. त्याला बोलली तू खा हाताने, तर त्याला काही जमत नव्हतं हाताने खायला. तर म्हणतं थांब मम्मी भरवते. तर आज थोडंसं काम होतं म्हणून थोडंसं जायचं, तर नाही तर मग आज काही गेलो नसतो. आज घरातच प्लॅन होता, घरातच राहायचा. तर त्याला काय आता कामं भरपूर पडली आहेत, पण त्याला झोपवल्याशिवाय काय मला काय काम करता येणार नाही. म्हणून मग विचार केला की पहिला ती त्याला झोपवते. आणि मग त्याला ॲक्च्युली झोप पण भरपूर आलेली, कारण की तो लवकर उठलेला माझ्यासोबत. 6:15पर्यंत उठला होता. 6:15 उठला होता तो माझ्यासोबत. तर म्हटलं त्याला आधी पहिला झोपवते आणि मग बाकीची कामं आवरून घेते. मग त्याला पहिला ते फ्रूट दिलं आहे खायला. खूप आवडीने खात होतो. मी मॉर्निंगचं ठरवलं आहे त्याला एक फ्रूट द्यायचं. काय बनाना असू दे, ॲपल असू दे किंवा डाळिंब असू दे, काय पण असू दे. तर पहिला ते त्याला उठल्या उठल्या फ्रूट देते मी, आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर. आणि मग त्याला दूध देऊन त्याला झोपवते. त्याला खूप झोप आली आहे, बघू शकता तुम्ही. तो सांगत होता मला तू भरव, मला जमत नाही, आवाज देत होता. मी त्याला भरवलं. तो डोळेही चलत होता, म्हणजे त्याला झोपही आली होती खूप. तर मग त्याला फटाफट झोपवली खाल्ल्याच्या नंतर. आणि त्याला झोपवता वाजवले 11. म्हणजे त्याला 9 वाजता मी फ्रूट दिलेलं आणि मग त्याला तो झोपला 11 वाजता. खूप उशिराने झोपला तो. मग मी बाकीची सगळी कामं घेतली आवरायला, जसं काय झाडलोट असू दे किंवा लादी पुसणं असू दे. काहीच काम झालं नव्हतं सकाळी. तर मग तो झोपवला. मी फ्रेशही झाली. म्हटलं नंतर मग कपडे वगैरे सुकत टाकते. मग कपडे वगैरे सुकत टाकलेत मी आता. आणि तेही आले होते. ते बोलतात चल लवकर. तर मी बोलली ते बाबू झोपला आहे ना, आधी त्याला झोपू द्या, मग जाऊ आपण. कपडे तरी सुकत टाकू द्या, तेवढ्यापर्यंत त्याची झोपही होईल. अर्धा तास झोपला तरी भरपूर झालं, अशी मी त्यांना बोलत होते. ते बोले ठीक आहे चालेल. ॲक्च्युली आज आम्ही मोठी गाडी घेऊन जाणार नव्हतो, कारण की मोठ्या गाडीमध्ये CNG नव्हता आणि मंडणगडला CNG आलाही नव्हता. म्हणून मग आज थोडंसं विचार केला की बाईक घेऊन जायचं. मग बाईकवर गेलो. आणि तेवढ्यात ही सुप्रिया आली होती. तिच्या पोराला रॅशेस झालं होतं पार्टीवरती. तर ती बोलत होती कुठली तुम्ही वहिनी पावडर लावता बाबूला. तर तिला ती पावडरचा फोटो काढून दिला. तर मग ती गेली तिथून. आणि मग बाकीचे सर्व मी कामावरला घेतले. तर आमचे कपडे सुकत टाकले. तर बाबूचे टाकते. बाबूचे मी स्टँडलाच लावते, कारण की त्याचे वेगळेच ठेवते आणि वेगळेच धुते पण मी. एकामध्ये नाही धुवत, कारण की त्याचे असे डेटॉलमधून काढावे लागतात ना कपडे, म्हणून. तर अशा प्रकारे आता त्याचे कपडेही सुकत टाकते. चला तर मग पुढचा कंटिन्यू करू आपण ब्लॉग. आता कपडेही सुकत टाकून झालेत माझे. विचार केला की पहिला ती जाऊन बघते काय कामं राहिली आहेत ती.
किचनमध्ये, कारण की पसारा असेल ना तर मग जेव्हा आपण थकून येतो बाहेरून तेव्हा मग किचनचा पसारा बघून मग खूप एकदम कंटाळा करते मी तर. खूपच कंटाळा करते करायला. म्हणून मग विचार करते की सर्व कामं आवरून गेली बरी, म्हणजे आलो ना तर आरामात आपण 1-2 तास तरी बसू शकतो किंवा आराम करू शकतो आणि मग कामाला सुरुवात केली ना मग चालतं. आणि आज तर काही जेवण बनवायचंही नव्हतं. बाबूचं, माझं आणि खैरेचं, आमचं तिघांचंही जेवण तिथं सुरल्यात होतं. आज जेवायलाच आम्ही तिथं थांबणार होतो. म्हणून भाऊ पण बोलत का तुम्ही लोक जेवायलाच या, नेहमी थांबत नाही. मी अशी जाते आणि अशी येते, म्हणजे मी फक्त किती 15-20 मिनटं थांबते आणि मग येते. मी जेवायलाही थांबत नाही, चहाही पित नाही. माझं काय काम असेल तर पटकन जाते आणि पटकन जाऊन करून येते. तर माझं बाळ पण आता उठलं आहे. जे गोष्टी मला पाहिजे ना ती गोष्ट त्याला पाहिजेलच पाहिजे. बघू शकता तुम्ही. आता त्याचं तिथं खेळणं पडलं होतं तर ते तो उचलून घेऊन आला इकडे. तो वरडत होता, तुम्ही ऐकू शकता त्याचा आवाज. तेवढ्यात खैरेही आले होते. तर परत ते गेले होते तर त्यांना बोली तुम्ही तुमचं काय असेल ते अजून एक काम करून या. मग ते गेले होते बाहेर आणि आता आलेत तर बघू शकता तुम्ही बाबूशी खेळत होते. ते खूप भारी वाटत होतं. दोघंजण असे बाप बेटे खेळताना. तर मला सारखे ओरडत होते तुझं किती वेळ, आवर लवकर जायचं आहे आपल्याला. तर मी बोलली हो जाऊ आपण. तर म्हटलं तुम्ही जरा प्लीज बाबूला रेडी करा ना, कारण की मी रेडी होते त्याच्यामुळे मग अजून उशीर होईल. त्याला रेडी करायला एक मोठा टास्क असतो. त्याचं असं खेळणं असतं. मग तो खूप असं आगाऊपणा करतो, म्हणजे कपडे वगैरे घालून देत नाही तो. तर त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी गॉगल आणला होता, खूप पहिलाच आणला होता, पण तो त्याला फिट होत नव्हता म्हणून आत्ता फिट झाला आहे. मग त्याला तो गॉगल घातला आहे. तुम्ही ऐकू शकता त्याचं ऑडिओ. तर त्यांना मी कपडे वगैरे काढून देत होते. त्यांना बोलले तुम्ही जरा प्लीज जरा बाबूला रेडी करा ना. तर ते बोलले ठीक आहे चालेल दे इथं मी करतो रेडी. मग ते रेडी करत होते त्याला. ते बोलले थांब आधी मी पहिला एक राऊंड मारून येतो, सर्वांना दाखवून येतो बाबूचा गॉगल. तर मग बाहेर जाऊन आला तो, दाखवून आला सर्वांना. हिरो दिसत होता. तर इथं थोडीशी खैरे म्हटलं बाबूला चेंज वगैरे करतात आणि माझे थोडंसं बोलणं आमचं चालू होतं. तर बोलतही होतं आणि ते कपडेही बाबूला चेंज करत होते. तर तेवढ्यात माझे दीर आले होते. तर ते घेऊन गेले बाबूला. ते बघा तो ऐकतच नव्हता, किती मस्ती करतो कपडे घालताना. अजिबात ऐकत नाही, काय नाही. ते बोलत होते थांब थांब आधी कपडे तर घाल मग जा. आणि माझ्या खैरेंची आणि माझी वाचवत काय चालली होती तर का हे नको घालू ते घाल कपडे, हे असं नाही तसं नाही. ह्या कपड्यावरूनच आमची वाचावाच चालू होती. तर मग बाबूला कपडे घातले तर लगेच बाबू निघाला जाण्यासाठी बाहेर. तर आता आम्ही दोघं निघालो आहे. म्हणजे थोडंसं काय काम होतं, कुणीतरी आवाज दिलेला म्हणून मी बाहेर गेली होती. तर बाबूचं सर्व बॅग वगैरे पॅक केलं. म्हटलं बेडशीटही आवरून जाऊ दे, नाहीतर मग परत ते हे होतं ना, फोल्ड होते ते बेडशीट. म्हणून बेडशीट व्यवस्थित सेट केल्या आणि निघालो आम्ही. आज बाईकने जाणार होतं म्हणून थोडंसं जास्तच. आणि बाबूला पुढे ठेवली होती ॲक्च्युली, त्याला पुढे जायचं होतं. मग नंतर मागे घेतली मी. एकदा आम्ही बाहेर पडलो ना त्याच्यानंतर मग मागे घेतली. त्यांना बोली द्या इथं मागे पोराला, कारण की तो झोपतो ना त्याच्यामुळे. तर मग परत मंडणगड आलं होतं ना तर तेव्हा मग बाबूला मी पुढे दिली, कारण की तो ऐकतच नव्हता, पाठीमागं उभासारखा राहत होता. मग बोली चल जाऊ दे ठीक आहे. मग त्याला पूर्णपणे प्रोटेक्शन लावलं होतं माझ्या मिस्टरांनी. त्याला चष्मा, कॅप वगैरे, पण त्याने कॅप काढली होती. आणि आता बघू शकता आम्ही पोचलो आहे माझ्या आजोळ्यात. माझ्या मोठ्या मामाचं घर आहे आणि खालती बारक्या मामाचं घर आहे. आणि फायनली आम्ही आता जेवून वगैरे झालो होतो. आम्ही तिघेजणं गप्पा मारत होतो. तर बघू शकता माझे दादा आणि वहिनी आहे आणि माझ्या भावाची पोरगी आहे 2 नंबर. तर हे माझ्या मम्मीच्या चुलत्यांचं घर आहे, म्हणजे माझ्या चुलत मामाचं घर आहे. आणि हे माझ्या सख्या मामाचं घर आहे. ही माझी वहिनी, माझा दादा आणि माझं बाळ होतं. आणि हे बघा, हे अशा प्रकारे ओसरी असतात. हे जे कैऱ्या आहेत ना ते सुकट टाकलेत. ह्याच्यात ते तुम्हाला दाखवलं असेल लास्ट व्हिडिओमध्ये मी. ओसरी काळपट एकदम पडते तर त्याला ती ओसरी बोलतात. आणि मोस्टली हेच करतात आमच्या इथे जास्त. कोकम पण करतात पण जास्त
हे कसं हे भेटतं ना, म्हणजे कैऱ्या भेटतात ना, कोकमच्या झाडं आमच्याकडे कमी आहेत, म्हणजे आम्ही लावले नाहीत. तर आमच्या बागेमध्ये जास्त आंब्याची झाडं आहेत, म्हणून मग कैऱ्याच खूप जास्त होतात. मग तेच कैऱ्या कापून मग ते उसरी करायला सुकट टाकतात, कैऱ्या सुकट टाकतात, मग त्याची उसरी होते असं. तर बाबू माझा खूप एन्जॉय करत होता, त्याला खूप आवडत होता आणि खूप मोठी स्पेस होती इथं. तर मग विचार केला की चला, तर मग आता टाईम आहे, माझे मिस्टर झोपले होते, बाबूलाही झोपवलं मी त्यांच्या बाजूला. तर आता विचार केला की चला बागेत जाऊया. आणि हा बघा, हा आमचा वाडा आहे. इथं पहिला गाई बैल वगैरे भरपूर काय होतं, आमचे आजोबा होते त्यावेळेला. आता काहीच नाही आहे, कारण की आता कसे मोस्टली कोण जास्त बाळगत नाही, थोडकेच जण बाळगतात गाई वगैरेला. तर मग आता मी बागेत आलो होतो, बघू शकता माझी वहिनीच मला सांगते. मी कशी जास्त येत नाही तर सुरल्यात, मी म्हणजे सुरल्यात येते पण असे बागेत वगैरे येत नाही मी अशी फिरायला, कारण की तेवढा वेळ नसतो येण्यासाठी बाग फिरायला. तर चला म्हटलं आज वेळ आहे, तुम्हालाही दाखवते आणि मीही बघते. तर मला सांगत होती झाडांच्याबद्दल, हे आंब्याचं, हे पेरूचं, आणि प्लस हे सुपारीचं पण होतं, पण सुपारीचं झाड मेलं होतं, तर तेच ती मला सांगत होती. आणि आमच्या इथं आंब्याची, परत काजूची, फणसाची अशी झाडं भरपूर आहेत. तर जास्त फक्त तुम्हाला तीच दाखवता येते, बाकी आता काय नाही. बाकी म्हणजे कोकमची आहे, परत बोलतात पेरूची आहे, परत दुसरं कुठलीच नाही आहे, फक्त ही एवढीच झाडं आहेत. म्हणजे अशा भरपूर अशा झाडं लावून ठेवल्या नाहीत माझ्या मामानी. चला तर मग आमच्या कोकणामधील सुरले इथे माझ्या आजोळ्यात आमच्या घराच्या बाजूला बाग आहे, त्याच्यामध्ये कुठली कुठली झाडं पेरलेली आहेत ते मीही बघते आणि तुम्हालाही दाखवते. चला तर मग माझ्यासोबत. माझ्या कोकणचं रुबा भारी, फणसाच्या कापा, आंबा पोळी, काजूची बर्फी, नारळवडी, तळलेली मांदेली, पापलेट, चिंबोरी, आजीच्या हाताला चव भारी, लाटांची सुरेल अटाकारी, टोंडार घराला देखणी वाडी, मौजेनं राहूया विहिरीत पोहूया, समुद्राची दौलत न्यारी, कोकणची भावानू करवारी, गळ्या बसून जाशील दुनिया सारी. अरे बापरे, हा गाणं संपलं पण आमचं फिरणं संपलं नाही. तर आमची बाग खूप मोठी आहे, मीही बघते आणि तुम्हालाही दाखवते. हा बघा, आता हा आंबा बघा किती छान दिसतोय, किती गोड असं दिसतोय. तर आता मी जातो तर आमच्या विहिरीकडे. आमची तीन पर्सनल आंबे, विहीर आहे, तीन माझ्या मामाने बांधली तीन. होती. फक्त ह्या विहिरीचं पाणी फक्त आमच्या घरामध्येच फक्त येतं, बाकी वाडीमध्ये कुठेच नाही जात. तर ही विहीर आता आटली आहे, खूप पाणी खालती गेलं, म्हणजे शापच आटली ती. आता मे महिना अजून चालू नाही झाला आणि ही विहीर आटली आहे. तर बघू आता पुढे कसं काय पाण्याचं होणार आहे, कारण की ऊन पण भरपूर पडतं आहे. काय माहिती कदाचित पाऊस पडतो आहे का नाही. आत्ताच 15-20 दिवस झाले पाऊस पडून गेला, तर काय माहिती आता पाऊस पडतो आहे का नाही, मे महिन्यात पडतो आहे का जून महिन्यात पडतो आहे, बघू आता आपण. तर हा बघा माझा भाऊ होता, त्यात तो आता इंट्रोडक्शन देणार आहे त्याचं विहिरीच्याबद्दल, त्याची काय म्हणणं आहे तो विहिरीच्याबद्दल सांगणार आहे, ते तुम्ही नक्की ऐका. काय विहिरीबद्दल काय बोलायचं आहे काय? विहिरीचं पाणी आटलं मे महिना यायच्या अगोदर. मे महिना कसा जाणार? अजून पुढे, मीटिंग करू नको. अजून पुढे. आता तू बोलच.
सांग कुठल्या कुठल्या पोझिशन मध्ये केलं रेकॉर्डिंग ते पण सांग. हो हो बायकोला सांगायला लागेल. बायकोच्या याच्यावर घे. ते पडला. उचल उचल खायचा आहे तो. उचलेल की. ते आता उचलत नाही म्हणून काय उचलत नाही असं? आठवण येणारच ना. आठवण तर येत असेल. काय ते कुठं आहे? काय काजू काजू. तो बघ बारका झाड. बे इथं पण पडलेत. चला इथून जाते. खूप अवघड आहे जाणं पण आलं. काजू काढल्याशिवाय जायचं नाही. वर आहे तिकडं पण आहे. हे तुला हवं आहे? किती काढू? नको खाऊ. हा तुझं पिकलंय पण ना. अगं हात नाही पोचत आहे माझा. कुठं हे पिकलंय नाही ते. तो पण नाही पिकलाय. तो पण नाही पिकलाय. बाई किती अवघड आहे. किती टोचतंय. पिकलाय नाही ग तो. तिथं वर आहे एकदम. पोचला बघ तुझा हात. माझ्याहून हाईटने मोठी असतो. चला कुठं आंब्यात अजून. आंबेच नाही रे बरोबर आले. आता कुठे जातोयस? तिथं पण एक आंबा आलाय. हा बघ केवढा मोठा आंबा आहे. हा बघ एवढीच आंबा आलाय बारका. चल आम्ही जातोय. थांबा एक क्लिक करू दे. हे बघा हे काजू माझ्या भावाने दिला नाही मला. सुके काजू. आणि बोललाय की घराच्या बाजूला झाड लाव काजूचं. चला आता आम्ही आता निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. संध्याकाळचे वाजले असतील 5-5:30 वाजले असतील. ही आमची बड्डे गर्ल होती कायरा. तिचा बड्डे झालेला आहे आता. झाले 3-4 दिवस झाले तिचा बड्डे होऊन. आणि मी निघालो आहे फायनली. चला तर मग आता पोचलो आहे आम्ही कुंबळ्यात. चला तर मग आता आम्ही घरी पोचलो आहे. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग बाय.